हाय, स्टार बाजारमध्ये खूप सारे मिलेट्स आले होते आणि त्यापैकी मी बार्ले आणलं होतं. पण आता हे बार्लेचं करायचं तरी काय? सो मी घरी आल्यावर विचार केला की याचे डोसे करून बघूया. सो 200 ग्रॅम बार्लेमध्ये मी अर्धा वाटी मसूर डाळ आणि मूग डाळ टाकली, पाव वाटी उडीद डाळ टाकली, थोडेसे मेथी दाणे टाकले. तुम्ही हवं तर तांदूळ सुद्धा घालू शकतात. मी तांदूळ नाही घातलेत. आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि ह्यात चांगलं पाणी टाकून एक 7 ते 8 तास व्यवस्थित भिजवून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपण नेहमीच्या डोस्याला करतो तसं एक बारीक बॅटर मिक्सरला लावून बनवून घ्यायचंय. आता मला वाटलं बॅटर करताना की बार्ले सॉफ्ट लागतोय आणि डोसा सुद्धा सॉफ्ट होणार, क्रिस्पी होणार नाही नेहमीच्या आपल्या तांदूळ डाळीच्या डोस्यासारखा. पण जेव्हा मी डोसा करून बघितला तेव्हा त्याला इतकी छान जाळी आली होती आणि तो इतका सगळ्या बाजूनी मस्तपैकी क्रिस्पी झाला होता की आम्ही सगळे डोसे छानपैकी एन्जॉय केले. आणि मिलेट्स शरीरासाठी खूप चांगले असतात, त्यामुळे आपण त्या अशा फॉर्ममध्ये खाऊ शकतो आणि मुलांना सुद्धा देऊ शकतो. तर आता ओमला स्पंज डोसा आवडतो, सो मी स्पंज डोसा सुद्धा करून बघितला आणि बघू शकता तुम्ही इथे काय क्रिस्पी आणि गोल्डन डोसा झालाय. आणि हा बघा, हा स्पंज डोसा सुद्धा काय मस्त जाळी आली. हे सुद्धा डोसे मी बनवून घेतले आणि यासोबत खोबऱ्याची चटणी केली होती आणि मस्तपैकी मिलेट्सचे डोसे एन्जॉय केले. तुम्हाला सुद्धा अशाच रेसिपी बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग.